नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका संचलित PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 24 वर्ष अविरतपणे आदरणीय सुधाकर सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं काम करत आहे. आणि आपल्याकडं या ठिकाणी माझी विद्यार्थी भेट या अंतर्गत आज आपल्या शाळेची माझी विद्यार्थिनी खो खोची राष्ट्रीय खेळाडू अश्विनी मोरे की जी सध्या वरळी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करते. मी अश्विनीचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतोय. अश्विनी, सुरुवातीला तुझं नाव मला सांग. माझं नाव अश्विनी प्रभाकर मोरे. मी सध्या वरळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे, मुंबई पोलीस म्हणून. माझं प्राथमिक शिक्षण इथेच झालेलं आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मी SST कॉलेजला उल्हासनगरला होते. अच्छा, मग आत्ता सध्या काय करते शिक्षणाच्या बाबतीमध्ये? मी आता YCMला MA पॉलिटिक्स पार्ट 1ला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मला MA कंप्लीट करायचं आहे. ओके. खात्यांतर्गत परीक्षेच्या माध्यमातून आत्ता PSI म्हणून बऱ्याच खात्यांतर्गतच्या परीक्षा असतात, त्याच्यामध्ये ती आता पोलीस आहे, पण तिचं एम जे आहे ते पोलीस, तिला PSI व्हायचं आहे आणि त्या दृष्टीनं ती सध्या आपलं काम करते. खेळाडू म्हणून पोलीस खात्यामध्ये भरती होणं, आपली नोकरी सांभाळत खेळसुद्धा त्या ठिकाणी राज्याचं आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आता खऱ्या अर्थाने खेळाला सुरुवात अश्विनी तुझ्या कुठं झाली? मी 5वीला असताना ज्या स्पर्धा व्हायच्या वाशीला, त्या स्पर्धेमध्ये सनी सरांनी वगैरे, आम्ही प्राथमिकला होतो त्यावेळेस आमची टीम पाठवली होती आणि तिथून खो खोची सुरुवात झाली होती. अच्छा, मग तिथं ज्या वाशीला म्हणजे नवी मुंबई क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सन्मान्य आत्ताचे जे पालकमंत्री आहेत गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी स्पर्धा व्हायची त्या स्पर्धेमध्ये तू सुरुवातीला सहभागी झालीस. कुठला इव्हेंट त्यावेळेला तुझा असायचा त्याच्यामध्ये? मी खो खोला होते. अच्छा, म्हणजे सुरुवातीपासूनच खो खो या खेळाची आवड मैदानावरती इथं शाळेमध्ये दाखल केल्यानंतर आपल्याकडं खो खोची 2 मैदानं, कबड्डीची 2 मैदानं, खेळाला पोषक वातावरण ऑलरेडी या ठिकाणी आहे. आणि अशातच मग खऱ्या अर्थानं आणखीन चांगल्या पद्धतीनं खो खोकडे तू कशा पद्धतीने बघायला लागलीस? पहिला तर तो प्रसंग होता वाशीच्या स्पर्धेचा. सेकंड म्हणजे आपल्या इथे 3 जानेवारीला ज्या स्पर्धा होतात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, तिथे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे सहभागी होण्याची समान संधी असते. तिथे म्हणजे स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी सगळे शिक्षक आणि सगळेच जण आम्हाला सपोर्ट करतात की त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि ती स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडावी. ती स्पर्धा आमच्यासाठी खूप एन्जॉयमेंटचं वातावरण असायचं त्यावेळी. आणि ते ॲक्च्युली स्पर्धा सुरू झाली आणि इंगळे सर आणि प्रताप सर यांच्या मैत्रीपूर्ण संबंधानुसार प्रताप सर आमच्याकडे आले आणि त्यांनी बघितलं मुली कशा आहेत, काय नाही, कसं प्रॅक्टिस घ्यायचं. मग त्यांनी सुरुवातीला मॅरेथॉन वगैरे स्टार्ट केल्या आणि मग आम्ही धावायला लागलो होतो वर्ष मॅरेथॉन ज्या व्हायच्या त्या, आणि मग त्याच्यानंतर खो खोच कंटिन्यू केला आम्ही. ओके. नवी मुंबई महानगरपालिका संचलित शाहू महाराज विद्यालयामध्ये 3 जानेवारी हा दिवस क्रीडा दिन, खरं तर क्रीडा दिन हा 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांची जयंती म्हणून सर्व देश साजरा करत असेल, पण शाहू महाराज विद्यालयामध्ये आमच्याकडं क्रीडा दिन त्या दिवशी होतो ज्या दिवशी सावित्रीबाईंचा जन्म झाला. खऱ्या अर्थानं मुलींच्या शिक्षणाची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या स्पर्धा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑलिम्पिकला ज्या पद्धतीनं भव्यता असते तशा पद्धतीची भव्यता या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि अश्विनीनं तोच किस्सा या ठिकाणी सांगितला की त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याकडे शाला पातळीवरची आमची इंट्रामुरस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, त्या स्पर्धेतनं खऱ्या अर्थानं अश्विनीला प्रेरणा मिळाली. आणि इथं विहंग क्रीडा मंडळाचे जे कोच आहेत प्रताप शेलार, मनोज पवार, हे आपल्याकडं आले आणि त्यांनी आपल्या इथल्या खेळाडूंना हेरलं आणि मग तिथून खऱ्या अर्थानं खो खोची जी मुहूर्तमेढ आहे ती रोवली गेली. आणि त्यातीलच एक वृत्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहे अश्विनी मोरे. अश्विनी, मग पोलीस भरतीचं कसं काय ध्येय तुझं? माझ्या आयुष्यामध्ये एक दुःखद घटना घडली होती. माझे वडील जेव्हा अपघातात त्यांचं निधन झालं होतं, त्यावेळेस मला घरची जबाबदारी पण सांभाळायची होती आणि माझ्या लहान भावाचं शिक्षण पण होतं, तो पण खो खो खेळतो. त्यामुळे मला त्यालाही कामाला नव्हतं पाठवायचं किंवा आईला पण नव्हतं पाठवायचं. म्हणून मी अभ्यास तर पहिल्यापासूनच करत होते आणि माझा पहिलाच अटेम्प्ट होता पोलीसचा आणि मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर झाले. अच्छा, पहिल्या प्रयत्नामध्ये. खेळाडू म्हणून कार्यरत असताना आपलं काहीतरी ध्येय असते की मला नोकरी मिळाली पाहिजे आणि त्या पहिल्याच प्रयत्नामध्ये अश्विनी त्या ठिकाणी यशस्वी झालेली आपल्याला दिसते. माझ्या माहितीप्रमाणे 10वीच्या परीक्षा ज्या वेळेला होत्या त्याच वेळेला तुझी स्पर्धा पण होती, तो काय किस्सा सांगशील आम्हाला?
माझा 10वीचा शेवटचा पेपर होता ICTचा आणि मी त्यावेळेस नॅशनलला पण सिलेक्ट झाले होते. म्हणजे माझी 18 नॅशनल पहिलीच नॅशनल होती ती. मग मला ती नॅशनल पण खेळायची होती आणि माझा एक्झाम पण द्यायची होती. त्यावेळेस आम्हाला असं कळलं होतं की सकाळची ट्रेन आहे आणि नंतर काही दिवस गेले की मग कळालं की संध्याकाळची ट्रेन आहे. मग मला एक पण सोडता येत नव्हती, की एक्झाम पण सोडायची नव्हती आणि म्हणजे स्पर्धा पण सोडायची नव्हती. म्हणजे पेपर जर चुकला तर तू हां. नापास होणार हां. आणि तिकडं जर स्पर्धेला गेली नाहीस तर हां. तुझा तिकडचं जे मेडल आहे, कारण मी आपल्याला सांगतो खो खो या खेळामध्ये महाराष्ट्राचा संघ केवळ एंट्री टाकली की म्हणजे गोल्ड मेडल फिक्स. कारण खो खोमध्ये दबदबाच असा आहे महाराष्ट्राचा, मध्ये मुलींची टीम असेल मुलांची टीम असेल की गोल्ड मेडल नॅशनलला फायनल, त्याच्यामध्ये नो डाऊट. कारण खो खो महाराष्ट्र खो खो असोसिएशन जी आहे ती त्या तशा पद्धतीची तयारीच त्या मुलांच्याकडं करून घेतं. चंद्रजीत जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली सगळी जी टीम काम करते खो खोची ती उत्तम प्रकारे काम करते आणि त्याच माध्यमातून अश्विनीचं सिलेक्शन झालेलं होतं. मलाही त्यानिमित्तानं तिच्यासोबत जायला मिळालं. आदरणीय सोनवणे साहेबांनी विमानाचं तिकीट आमच्या दोघांचं त्या ठिकाणी काढून दिलं. टीम आज निघालेली होती, त्या टीमला आम्ही दुसऱ्या दिवशी 5 वाजता जाऊन नागपूरमध्ये गाठलं आणि अश्विनीला मी बरोबर तिथं त्या 5 वाजता त्या ट्रेनमध्ये पोहोचवलं आणि तिथून माझा परतीचाच प्रवास सुरू झाला. पण अश्विनी ज्यावेळेला त्या कोचच्या ताब्यात मी दिलं त्यावेळेला मी साहेबांनाही फोन करून सांगितलं की सर या ठिकाणी अश्विनीला त्यांच्या कोचजवळ मी पोहोचवलेलं आहे आणि उद्या ती स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचेल. अशा पद्धतीचं हे सगळं हेल्दी वातावरण सोनवणे साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी मिळालं. आणि दुसरी आनंदाची गोष्ट, विमानामध्ये आपल्याला कोण कोण भेटलं जरा सांग सर्वांना. अशोकराव चव्हाण भेटले होते, त्याच्यानंतर संजय काका भेटले होते आणि राज्यपाल भेटले होते. असे सगळे VIP लोक होते आणि संजय काकामुळे आम्हाला VIP ट्रीटमेंट भेटली होती एअरपोर्टला. ते खूप चांगलं वाटलं त्यावेळी. सरांच्या माध्यमातून मला पण भेटलं. सांगलीचे खासदार म्हणजे माझी आणि त्यांची ओळख होती आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला VIP लॉन्जमध्ये ती ट्रीटमेंट म्हणजे काय असतं नेमकं, माझाही पहिलाच प्रवास तिचाही पहिलाच प्रवास आणि तो एक अविस्मरणीय त्या ठिकाणी अनुभव होता. विमानामध्ये पहिल्यांदाच बसायला मिळणार होतं आणि याचं कारण हिला लवकर पोचायचं आहे. जी ट्रेन आज निघालेली उद्या 5 वाजता पोचणार आहे म्हणजे जवळपास 24 तासाचं जे अंतर होतं ते केवळ एका तासामध्ये आम्ही ते कव्हर केलं आणि तिला त्या ठिकाणी आणि त्यावेळेला पुढं गोल्ड मेडल मिळालं. काय झालं नेमकं? आम्ही मॅचला गेलो आणि आम्हाला तिथे गोल्ड मेडल मिळालं. आदरणीय चंद्रजीत जाधव सर यांच्या नेतृत्वामुळे त्यांनी मला संधी दिली, मला संघात निवड झाली आणि ते सर्टिफिकेटच माझं स्पोर्ट्सचं व्हेरिफिकेशन झालेलं आणि तेच म्हणजे तुला नोकरी लागायला कारणीभूत तेच प्रमाणपत्र ठरलं. म्हणजे एक निर्णय आदरणीय सोनवणे साहेबांनी आणि प्रताप शेलार सर असतील, कमलेश इंगळे सर असतील यांच्या माध्यमातून तो खर्च जो आहे विमानाचा तो करण्याची जबाबदारी आणि तो निर्णय म्हणजे माणूस कधी यशस्वी होतो तर कोणत्या वेळी काय निर्णय घ्यायचा ती निर्णय क्षमता आणि तो सोनवणे साहेबांनी आणि त्या सगळ्या मंडळींनी तो निर्णय घेतला आणि आम्हाला दोघांना तिकडं पाठवलं आणि तोच निर्णय टर्निंग पॉईंट अश्विनीच्या जीवनामध्ये ठरला. आज ती इथं पोलीस वर्दीमध्ये आपल्याला दिसते, त्याचं कारण तोच किस्सा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होतो. पण या सगळ्या लोकांना विसरता कामा नये. साहेबांच्याबद्दल काय सांगशील अश्विनी? आमच्या एरियामध्येच म्हणजे सुधाकर सोनवणे सरांना आम्ही मामाच सगळे बोलतो. त्यांना सगळे असं नेता म्हणून नाही की आपलं घरातलं फॅमिली मेंबरसारखंच आम्ही त्यांना आदर देतो आणि ते सुद्धा त्यांचं लहानपण आणि त्यांचं आमच्यामध्ये बघतात, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंमध्ये ते म्हणजे त्यांचं जे स्वप्न होतं ते आमच्यात बघतात आणि आम्हाला पाठिंबा देतात आणि आम्हाला सोयीसुविधा पूर्णपणे पुरवतात. त्यांनी प्रताप सरांच्या प्रत्येक गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यानुसार आम्हाला ज्या ज्या गरजा लागत होत्या त्या त्यांनी वेळोवेळी पूर्ण केल्या. तो खूप मोठा आमच्यासाठी पाठिंबा होता सुधाकर सोनवणे मामांचा. अगदी बरोबर आहे. खेळाडूंना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं हे शाहू महाराजांनी सुरू केलेलं काम, तेच अविरतपणे पुढं चालू ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सोनवणे साहेबांनी केलेलं आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीवर शाळेतल्या त्यांचं बारकाईनं लक्ष त्या ठिकाणी असतं. यांचं प्रॅक्टिस कसं चालू आहे, यांना डाएट कशा पद्धतीने मिळतो, त्याचबरोबर कोचिंग व्यवस्थित होतं की नाही, शालेय शिक्षणामध्ये सुद्धा काही त्यांना अडचण असेल तर महेश ट्युटोरियलसारखी ट्युटोरियल्स इथल्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून केवळ इथं ॲडमिशन टाकलं म्हणजे पालक निर्धास्त होतात त्याचं कारण तेच आहे. पुढं जाऊन ज्या वेळेला तू ही शाळा सोडून 11वी 12वीला तू SST कॉलेजला गेलीस तिकडचं काय सांगतंय?
तिकडचं पण आम्हाला प्रताप सरांनी सजेस्ट केलं होतं SST कॉलेजला टाकायला, आणि तिथे राहुल सर आणि पुष्कर सर होते. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली प्रत्येक गोष्टीमध्ये, आम्हाला स्पर्धेला नेण्यापासून आणण्यापर्यंत, आणि युनिव्हर्सिटीची जे पण कामं होती ती त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केली आणि आमची सगळी कामं झाली. आता विद्यापीठ स्पर्धा मुंबई विद्यापीठाबद्दल तू खेळलीस, किती विद्यापीठ स्पर्धा झाल्या तुझ्या? मी 2 विद्यापीठ खेळले आणि म्हणजे 2च, कारण की तिसऱ्या वर्षी तर मी कामाला लागले होते, बरोबर. त्यामुळे मी खेळू नाही शकले. ओके, मग त्या दोन्ही वेळेला काय परफॉर्मन्स होता संघाचा? चांगला होता. आमच्या SST कॉलेजने फायनल मारली होती. अच्छा. एक खेळाच्या माध्यमातून आपण त्या एका विशिष्ट अशा प्रवाहात ज्यावेळेला जातो त्यावेळी एक वेगळा बदल, चेंजेस, आणि तो सगळा आपल्याला दिसतोय अश्विनीमध्ये. घरच्यांचा सपोर्ट याच्यामध्ये तुला कसा त्या ठिकाणी मिळाला? माझ्या वडिलांचा तर पहिल्यापासून माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. ते माझ्याच ह्याच्यावर होते की तुला जे करायचे ते कर म्हणून. कोणत्याही प्रकारचा आईचा दबाव नव्हता किंवा कोणाचाच नव्हता. त्यामुळं मला आई पण खूप सपोर्ट करत होती. माझ्या बहिणी होत्या, त्या पण मला खूप सपोर्ट केला. भावांनी पण केलं, सगळ्यांनीच केला होता सपोर्ट. घरातला सपोर्ट तर होताच, त्याचबरोबर हे शाळेतलं पोषक असं वातावरण, हां. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला सांगू इच्छितो, विहंग क्रीडा मंडळ जे आहे ऐरोलीमध्ये, खो खोसाठी महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं क्रीडा मंडळ म्हणून आहे. आणि अश्विनीच नाही, अश्विनीच्या नंतर साधना असेल, कांचन असेल, या सगळ्या मुली, तिथल्या सगळ्या मुलींची ती काळजी घेणं. आम्ही तर शाळेतले सगळे शिक्षक वेगळ्या माध्यमातून जो शालेय सपोर्ट जो आहे तो असायचाच, पण खऱ्या अर्थाने एक नैतिक जबाबदारी म्हणून विहंग क्रीडा मंडळाचे प्रताप सर आणि मनोज सर यांची सगळी टीम चांगल्या पद्धतीने या सगळ्या मुलांच्या पाठीमागं उभा राहिली. आणि आज केवळ अश्विनीच नाही, 7 ते 8 विद्यार्थी विहंग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आकाश तोगरे असेल, संकेत जाधव असेल, ही सगळी मुलं आज वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्यापेक्षा एक आईवडील आणि दुसरं शिक्षक यांनाच असं वाटतं की मुलं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत, आणि ती मुलं मोठी होताना आम्ही बघतोय हा एक वेगळा समाधान आमच्या सगळ्या प्रत्येक शाहू महाराज विद्यालयातल्या अश्विनीला शिकवलेल्या प्रत्येक शिक्षकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल. खऱ्या अर्थानं आमची छाती गर्वानं फुगून येते ज्यावेळेला अश्विनी इथल्या रस्त्यावरनं ज्यावेळेला ह्या ड्रेसवरती चालत जाते त्यावेळेला, आणि तिच्याकडे बघून अनेक विद्यार्थ्यांनी नवीन, ज्यांना पोलीस भरती व्हायचं आहे, ज्यांना खेळामध्ये काहीतरी करिअर करायचं आहे, त्यांनी या सगळ्या, आणि मी बघितलं अश्विनी की उन्हामध्ये असेल, पावसामध्ये असेल, पोल आणि अश्विनी यांचं एक वेगळं नातं होतं. म्हणजे कोच नसायचे तिथं, त्यांनी सांगितलेलं असायचं की हे करा. दिवसभर उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये ही मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असायची. काय सांगशील प्रॅक्टिसबद्दल? तुझ्या इथल्या शाळेमध्ये तू प्रॅक्टिस ज्यावेळेला करायचीस, काय आहे त्याचं काय? एकतर सरांनी केलेलं म्हणजे मार्गदर्शन महत्त्वाचं ठरतं आणि त्याची भीती, आणि त्यांनी जे सांगितलं ना ते आपण केलंच पाहिजे. जर आपल्याला म्हणजे यशस्वी व्हायचं असेल किंवा आपलं जे एम आहे ते गाठायचं असेल, तर आपल्या कोचने जे सांगितलं ते प्रत्येक गोष्ट एकदम काटेकोरपणाने पाळली तरच तो आपण पुढे जाऊ शकतो. कोण बघतंय आपल्याला किंवा नाही बघत आहे ह्या गोष्टीचा कधीच विचार नाही करायचा. त्यांनी जेवढं सांगितलं आहे आपण तेवढ्या गोष्टींना प्रामाणिकपणे करायला पाहिजे. अगदी खरं आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, असं म्हणत जे शिक्षकांनी, गुरूंनी सांगितलेलं आहे ते शिरसावंद मानून तशा पद्धतीने प्रॅक्टिस केली, मेहनत केली, तर त्याचं फळ काय मिळतं तर ते हे असं मिळतं. ते आपल्यासमोर आज अश्विनीच्या रूपानं इथं आहे. अनेक आम्रपाली बागुल नावाचे मागच्या मुलाखतीमध्ये तिची मुलाखत आपण घेतली. खरं तर असं म्हटलं जातं की शाळा चांगली असली की मुलं शिकतात, पण मी तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणेल, मुलं चांगली असली की ती कुठल्याही शाळेमध्ये शिकतात. आमची शाळा चांगलीच आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट. अशा अनेक शाळा, प्रत्येक शाळेनं अशा पद्धतीनं स्वतःला वाहून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पण मुलांनीही तितकाच त्या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. म्हणून मुलं चांगली असली की ते कुठल्याही शाळेत शिकतात. अश्विनीसारखी विद्यार्थिनी आम्हाला मिळणं हे आमचं भाग्य आहे. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत वेळेत तुम्ही पूर्ण केल्यात तर निश्चितपणानं तुमचा यश कुणीही अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. हेच अश्विनीला या ठिकाणी सांगायचं होतं. पुढं जाऊन अश्विनी भविष्यामध्ये आता जे नवीन खेळाडू येत आहेत, ज्यांना पोलीस भरती व्हायचं आहे किंवा ज्यांना खेळामध्ये करिअर करायचं आहे, त्यांना तू काय सांगशील? त्यांच्यासाठी 2 गोष्टी म्हणजे मला एकदम आवर्जून सांगायच्यात की तुम्ही तुमच्या गुरूंना आणि तुमच्या आईवडिलांना ह्या दोघांनाच तुम्ही काय करणार आहात हे माहिती पाहिजे. हा गोंगाट करत बसायचं नाही कधी की ह्याला सांगायचं त्याला सांगायचं, कारण लोकांचे विचार आणि त्यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात ते आपल्याला फरक पडतात. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट
की तुम्ही जे प्रयत्न करतात ते सातत्य ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये. सातत्य नसेल तर त्याला उपयोग नाही होत. तुम्ही किती प्रामाणिक करता त्यापेक्षा प्रामाणिकपणा, सातत्यपणा हा खूप महत्त्वाचा ठरतो. आणि त्याला योग्य मार्गदर्शन, ते जे तुमचे शिक्षक सांगतात ते तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो केलंच पाहिजे. कारण आपल्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव असतो, त्यांना समज जास्त असते. मग आपण आपल्या बुद्धीचा कमी वापर करून ते जे काही सांगतात ते जास्त जेवढं ऐकून तुम्ही फॉलो करणार ना ते खूप महत्त्वाचं ठरतं. अगदी खरं आहे. जे शिक्षकांनी सूचना दिलेल्या आहेत, गुरूंनी जे सांगितलेलं आहे की या पद्धतीनं प्रॅक्टिस कर, असं कर, अशी परीक्षा दे, किंवा या पद्धतीनं असा पोल टर्न कर, जे काही खो खोमधलं कौशल्य असेल, 3-6-9 असेल, साखळी पद्धत असेल, चेन टाकणं असेल, ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत या सगळ्या पद्धती अवलंब करत असताना कोचनं सांगितलेलं ते तंतोतंत ऐकून तशाच पद्धतीनं कृती जर तुम्ही केली, आणि त्याच्यामध्ये केवळ कृती करणे एक दिवस नाही, कंटिन्युएशन, सातत्य, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे जे म्हणतो आपण, त्याचा परिपाक खऱ्या अर्थानं अश्विनीनं सांगितलेलं याच्यामध्ये आला. आता ज्या वेळेला तू खेळत होतीस, एक मुलगी म्हणून एक वेगळं जे हे आहे की बाबा मुलींनी याच्याकडं इकडे येऊ नये असा धोका आहे, किंवा काही आणखीन वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, मुलगी आहे म्हणून कुठेतरी दाबून राहणं किंवा एक दुय्यम वागणूक, असं काही तुला कुठं जाणवलं का? आमच्या गावाकडे हीच परिस्थिती आहे. पण माझं खूप चांगलं लक होतं की आम्ही मुंबईला आलो आणि खूप चांगली मला शाळा भेटली. त्या माध्यमातून शाळेमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स होतात 8वी 7वीच्या मुलींसाठी, आणि ते म्हणजे ज्या शिक्षिका असतात त्या योग्य पद्धतीचं मार्गदर्शन पण करतात. आणि हा प्रॉब्लेम आम्हाला, मुलींचा प्रॉब्लेम खेळामध्ये सुद्धा असताना येतो. त्यावेळेस आमच्या कोच प्रताप शेलार यांनी पण खूप घरच्यासारखं, फॅमिलीसारखं, बहिणीसारखं म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. मॅचेसच्या वेळेस जर तसं काही झालं तर त्यावेळेससुद्धा आमची मेंटली हेल्थ प्रिपेअर केली आणि आम्हाला खेळण्यासाठी सपोर्ट केला. आणि त्यावेळी म्हणजे सगळ्या सरांच्या, आमच्या वाईफ पण आम्हाला खूप हेल्प करत होत्या आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. जीवनात कसं राहायचं, काय नाही, स्वतःची कशी काळजी घ्यायची, कशी स्वच्छता म्हणजे बाळगली पाहिजे. तर त्यांच्या फॅमिलीचा पण आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. भाई देरुळकर चषक ज्या वेळेला जिंकला, म्हणजे खरं तर म्हणजे मायासाठी सुद्धा ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण माझी मिसेस जी आहे ती यांची त्यावेळेला संघ व्यवस्थापक म्हणून होती. मुलांच्याबरोबर शिक्षकांचा सुद्धा कसा फायदा होतो, अश्विनीमुळं मलाच विमानात बसायला मिळालं, मलासुद्धा. त्याचबरोबर मुलांना जेवढं बक्षीस आहे त्या भाई देरुळकर चषकाचं, तेवढं बक्षीस कोच आणि टीम मॅनेजर यांनासुद्धा मिळालं. तर त्याचा लाभार्थी मी सुद्धा आहे. म्हणजे खरं तर मुलांच्या सोबत राहिल्यानं आपलासुद्धा त्या ठिकाणी फायदा होतो. पण त्यासाठी सुद्धा आपण तशा पद्धतीनं जिद्द, चिकाटी आणि लगन सातत्यानं त्यांना चांगल्या मार्गावरती ठेवण्याचं काम, गुड टच, बॅड टच याबद्दल सुद्धा जे काही व्याख्यान आपल्या इथं होतं त्याचा उल्लेख अश्विनीनं की महिला शिक्षिका ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना जे, कारण महिलांना एक मातृत्व नावाचं एक वेगळं देणगी मिळालेली आहे निसर्गाकडं, आणि ते सुद्धा प्रॉब्लेम्स फेस करत एक महिला खेळाडू आणि आत्ता पोलीस म्हणून अश्विनी ती फेस करते. असा एखादा काही प्रसंग, आत्ता तू आता 2 वर्ष झालं जॉब करतेस आणि मग खेळामध्ये मला हे मिळालं आणि त्याचा उपयोग मला इथं माझ्या जॉबमध्ये सुद्धा झाला, अशा पद्धतीचा काही घटना असेल तर ती सांगितली बरं होईल आम्हाला. आम्ही जेव्हा पोलीस भरती करायचो ना त्यावेळी मुंबईचे आयुक्त यांचं नाव पाठ करायचं असायचं, किंवा जे दक्षता म्हणून एक पब्लिकेशन होतं ते पाठ करायचं लागायचं, आम्हाला वाचायचं होतं. त्यावेळी मी काम करताना मला आयुक्तांनीच माझा सत्कार केला, कारण की मी खेळाच्या माध्यमातून मी ऑल इंडियाच्या मॅचेस खेळून आले होते आणि आम्हाला गोल्ड मेडल होतं. त्यामुळे त्यांनी महिला दिनानिमित्त माझा सत्कार केला. म्हणजे जे नाव मी पुस्तकात शोधून पाठ करत होते तेच व्यक्ती मला समोरासमोर फेस झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये? दक्षता समिती. दक्षता जे पुस्तक म्हणजे इयरबुक येतं ना त्याच्यामध्ये आमचा फोटो होता आमच्या टीमचा, जो डीजे ऑफिसला आम्ही गेलो आणि तिथे फोटो काढला. म्हणजे जे पुस्तक आम्ही पाठ करत होतो, जे नाव पाठ करत होतो त्याच्यावर आमच्या फ्रंट पेजला पुढं खो खोची टीम होती. पोलीस भरती होण्यासाठी जो अभ्यास करायची, ज्या कमिटी म्हणजे दक्षता समिती, वेगवेगळे डेस्क आहेत पोलिसांचे, ॲप्लिकेशन्स आहेत वेगवेगळे, त्या ह्याच्यामध्ये जी ही अभ्यास करायची त्याच ह्याच्यामध्ये हिचाच फोटो लावलेला आणि ज्या आयुक्तांच्या DG ज्याला आपण म्हणतो त्यांच्या हस्तेच हिचा सत्कार, म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की जे आपण मनामध्ये चिंततो की असं व्हायला पाहिजे, हे सर भेटले तर काय होतील,
तर नेमकं तेच समोर आल्यानंतर एक वेगळा आनंद, एक वेगळं समाधान त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. अश्विनी, खरं तर नवी मुंबई महानगरपालिका संचलित शाहू महाराज विद्यालय एक शैक्षणिक केंद्र केवळ न करता की विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करणारं एक संस्कार केंद्र म्हणून आपण याच्याकडे बघतो. आता ज्या वेळेला अश्विनी आता पोलीस म्हणून एक पोलीस शिपाई म्हणून सध्या ती आता काम करते, पण भविष्यामध्ये तू खात्यांतर्गत परीक्षा देऊन पुढं PSI व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुला त्या संदर्भात काय सांगायचं आहे? हां, 4 वर्ष ट्रेनिंग म्हणजे सर्व्हिस झाल्यानंतर खात्याअंतर्गत PSIच्या परीक्षा निघत असतात आणि त्यामध्ये मला म्हणजे ती एक्झाम द्यायची आहे मला. अच्छा, म्हणजे पुढची ज्यावेळेला मुलाखत असेल अश्विनी, त्यावेळेला पुढच्या मुलाखतीला अश्विनी या ठिकाणी PSI अश्विनी मोरे म्हणून आपल्या समोर असेल असं मला निश्चितपणाने वाटते आणि त्या दृष्टिकोनातनं ती प्रयत्नशील राहणार आहे आणि निश्चित मला त्याची खात्री आहे आणि तीही ते पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे. आदरणीय सोनवणे साहेब असतील, सगळे इथले शिक्षक असतील आणि विहंग क्रीडा मंडळाचे सगळे कोच असतील, याच्या माध्यमातून अश्विनी या ठिकाणी घडलेली आहे. अशाच पद्धतीनं नवोदित जे खेळाडू आहेत, नवोदित जे खेळाकडं वळू इच्छित आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ही मुलाखत खरं तर अश्विनी प्रेरणादायी ठरणार आहे. तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या भावी PSI होण्यासाठी तुला आमच्या शाळेच्या वतीनं PM श्री राजश्री शाहू महाराज विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक, इथले विद्यार्थी यांच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तू आमच्या शाळेमध्ये आलीस, आमच्याशी आज बातचीत केलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद.